गुड गुड आफ्टरनून. झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण वगैरे? मी मयुरी. तर तुम्ही सगळे कशात? तुम्ही सगळे छानच असणार, आनंदात असणार. तर आनंदातच राहा, मस्तपैकी मजेत राहा तुम्ही सगळ्यांनी. तर तुमचं जेवण झालं का सांगा नक्कीच. आमचं झालं. मी आत्ता जेवण केलं. मुळ्याची भाजी केलेली, परत कोबीची भाजी केलेली, मिरच्या तळलेल्या, ज्वारीची भाकरी ती रात्रीची होती, मग ती कडक केली. छान लागते कडक करून खाल्ल्यावर. आणि चपात्या केल्या होत्या, वरण भात केलं. पिल्लू तसं करू नको. आणि आज ना मूडच नाही बघा, काय सांगायचं, अजिबात मूड नाही आज. पूर्ण कंटाळा आला आहे आज मला. रात्रभर प्रणवी उलट्या करते. प्रणवी इथे आहे. प्रणवी बघू शकता. प्रणवी सांग इकडं बघ. एका बसले. ही मुलगी रात्रभर उलट्या करते, रात्रभर. माहिती आहे का, झोप नाही. काल दिवसभर फार दमून गेले मी, आणि प्लस रात्रभर उलट्या पण चालू होत्या. प्रणवीच्या उलट्या दिवसभर चालू होत्या. कुठेतरी दिसलं गं. रात्रभर उलट्या चालू होत्या. गोधडी पण धुवून बाहेर टाकले. एक गोधडी धुतली बघू शकता एक. आणि बघा आत्ता उठले झोपून. मी आता झोपून उठले आणि मग मी आता जेवण केलं. संभावला आणि जायचं शनिवार. बघू शकता बघा, कपडे सगळे उलट्यांचे कपडे सगळे भरून ठेवले. उलट्यांची इथं पिशवी भरून ठेवली. उलटे केल्याच्या लय उलट्या केल्या तिनं. आणि बघू शकता बाहेर गोधडी धुवून टाकली मी. येऊ नको येऊ नको. ती बघा येलो कलरची गोधडी आहे, ती धुवून टाकली सकाळी. त्या दिवशी सगळ्या गोधड्या धुतलेल्या, पण हिनं उलटीचा वास आला, मग अशी ठेवू वाटत नाही म्हणून सकाळी धुतली. इकडंच ना आतमध्ये सकाळी धुतले. कुठे चाललेस? आणि कालचं राहिलं बघा, पूजा वाढलं. पूजा केली का परवाचा हार आणला, तर हार आहे. ती वेळी पण छान वाटते अजून. म्हणलं राहू दे, आजचा दिवस उद्या काढता येतील. फुलं चांगली टवटवीतच आहेत अजून देवाचे. आता हिला जरा भरवते प्रणवीला. माझी पण तब्येत एकदम ढिली झाली, कारण की ना मित्रांनो, मला कसलाच आराम नाही. माझ्या सगळ्या भाऊ बहिणीनं कसलंच आराम नाही मला. एक अजिबात जीवाला आराम नाही माझ्या. दिवसभर वडता. काल पण तसंच झालं. काल पण 9 वाजता समोर शाळेत सोडली, ती आली 11:30 वाजता. तसंच सांगितलंच मागच्या व्हिडिओमध्ये. काल पण दिवसभर तसंच वडाताण झालं. रात्री 12 वाजले झोपायला. अशी झोप येते. रात्री 12 वाजता झोपले. आणि परत ना रात्रीनं उलट्या केल्या. परत रात्री उलट्या केल्या, परत सकाळी पहाटे 3 वाजता उलट्या चालू झाल्या तिच्या अचानकच. झोप मला जरासं आवाज आला तरी मी उठते डचकून. आणि निम्मा आजार मला आला आहे बघा. आता काय सांगायचं, सगळ्या टेन्शनचं निम्मा आजार मला आला आहे. आवाजावरून समजू शकत असाल तुम्ही. पूर्ण माझा घसा विसा एकदम माझे नुसतं नाही का, अंगात असं अवसान नसल्यासारखं झालं आहे मला. पण काय करायचं, लेकरांसाठी उठून करावंच लागते. क्लिप कुठं टाकला तरी यांच्यासाठी उठून करावंच लागते. 3 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत हिच्या उलट्या चालू होत्या. सगळं अख्खा इथं गोधडी भिजवलं आणि इकडं घेतली बाहेर गोधडीच्या बाहेर. नंतर परत घेतली गोधडी भिजवल्यानंतर परत गोधडीच्या बाहेर घेतलं मी तिला. आणि मग परत ती सगळी फरशी बिरशी सगळी भरून टाकलेली. पूर्ण अंगावरचे कपडे बिपडे सगळे भरलेले तिने. सगळे पुसलं रात्री. परत फरशी तिथली एवढी पुसून घेतली. आणि कधीपासून ती झोपणं अजिबात. किती वेळ झाला तरी झोपणं. हे कशी तरी झोपली 6 वाजता. तोपर्यंत 1 तास परत झोपली मी. परत उठली 7 वाजता. आता म्हटलं 7 वाजता उठून संभाला परत लवकर शाळा आहे, क्लासला वगैरे जायला लागतो. परत झोपली की काही उठू शकत नाही, म्हणून उठले. पहिलं झाडू वगैरे मारलं. चपातीचं पीठ भिजवलं. त्याला चपाती भाजी केली. यांना दूध तापात चपाती दिली आणि 2 दूध चपाती केली. आंघोळ्या घातल्या ना. लय म्हणजे एवढी तब्येत बिघडली ना, तर तुम्हाला आवाजावरून कळत असेल तब्येत खूप बिघडली. काय म्हणतेस तू?
क्लिप आहे. क्लिप कशात पिशवीत टाकल्या आहे बघा. क्लिप टाकून ठेवल्या पिशवीत शोधते मी आणि क्लिप पिशवीत टाकून ठेवले. असू दे. आणि आता म्हटलं थोडा वेळ आराम करेन. तर बघा आता 2:30 वाजता परत मुलाला आणायला जायचे शाळेत. काय करायचं? आराम म्हणून कसला नाही. आता मला आराम करू वाटेल आणि नंतर मला तो शाळेतनं आला. केस पण बघा किती जातात. 2 पातेले घेतलेत केसांवर इथं आल्यापासून. आणि तो आला की आराम करून देत नाही. ही पण झोपत नाही. आणि आता ही झोपून उठली, थोडा वेळ झाला आहे. ही पण आराम नाही, तो पण आराम करून देत नाही. असं होते. परत संभवचा डान्स आहे बसवलेला आहे. डान्स घेतला त्याने. तर डान्समध्ये बाल्या डान्स घेतला, बाल्या डान्स. मग त्याचे कपडे त्याला सिलेक्ट केली नाही. गप की पुढं पुढं बोलते नाही. जरा बोलायचं नाही. ही कस्त कुणासाठी झाली काय माहिती आहे. बघा मित्रांनो, असं आहे आमच्या घरात. मारलं पण नाही, तिला हात पण लावलं नाही. बघू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा, मारलं पण नाही, हात पण लावलं नाही. बघू शकता. हे बघा, ही बघा कशी गेली तिकडं. तिला मारलं नाही मी, काहीच केलं नाही, तरी पण बघा. हां, तरी पण तिकडं जाऊन झोपली ती. असं अंग टाकून देते. काय जरा असं बोलण्यासारखं नाही हिला. असली ही. तर त्यांनी डान्स घेतला नाही. त्याच्यासाठी कालच मॅडमला भेटले. तर मॅडम म्हटल्या बाल्या डान्स. मग त्यांनी कपडे सांगितले नाही. व्हाईट कलरचा टी शर्ट आणि ब्लॅक कलरची पॅन्ट 3/4 आणि डोक्याला बांधायला ते लाल रिबीन आणि कमरेला गळ्यात घालायला ते ब्लॅक कलरचं शेरवानीसारखं असं ते आता ते बघायला लागेल. कुठल्या कुठल्या दुकानात आहे ते शोधायला लागेल. 17 तारखेला आहे डान्स, 17 डिसेंबरला. तर आता ते शोधायला लागेल. काय करावं काय कळणार. त्याला घेऊन गेल्याशिवाय माप भेटणार नाही, घेता येणार नाही. परत आता हिला काही करू शकत नाही. हिला घरात ठेवून जाऊ शकत नाही. लय डोक्याला हे आहे बघा माझ्या. आणि काही जण म्हणतात नवरा इथं राहतो, असं करतो. अरे राहिलाच तर मी कशालाही केले. तुम्हाला काय सगळेच व्हिडिओ दाखवू का रे मी कुठं जाते, काय करते. अरे एकदा एवढं कंटाळा येतो ना, तर हातात छत्री वित्री कसं कसं काय काय घेते. तर माझं मला माहिती आहे. हिला उचलून नसतं, हिला चालत घेऊ शकत नाही. काय तिला लहान आहे, हायवे आहे, गाड्या बिड्या भरपूर असतात, त्यामुळे हिला चालवू पण शकत नाही मी, काहीच नाही. एवढा त्रास आहे ना मला. काय काय लोक इकडे बघतात ना, ते म्हणतात कशी करता तुम्ही 2 मुलांना घेऊन. खूप म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगू का, मला ना जगायला पण नाही होत्या बघा. मला एवढं वाटतं की नको तो जीवन. लय कंटाळले मी जीवनाला, माहिती आहे का. खूप कंटाळले. कारण की एवढं दुखतं आहे, एवढं त्रास होतं ना मला. सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी बघायला लागतात. माझ्या पायातनं अवसान नाही, माझ्या ताकद नाही मला राहिली. आता बघा उन्हातनं पण ह्या लेकराला घेऊन उन्हातनं जायचं, त्या मोठ्या मुलाला आणायला. कुणाच्या नावाने रडायचं सांगा. लोक हसतात भरपूर भरपूर. त्यांना वाटत काय पैशांसाठी व्हिडिओ बनवतात. अरे मित्रांनो, नाही, माझं चॅनल पैशांसाठी आहे, पैशांच्या कामाचं अजून आहे. फरक आहे. पैशांसाठी पैसे अजून नाही कमवत आहे चॅनल माझा. अरे होऊ दे, कोणाचा चांगला होत असेल ना तर होऊ दे, त्याच्यानंतर आपलं होऊ द्या. पण नका असल्या वाईट कमेंट करू बरं का. किती वेळा सांगितलं तुम्हाला वाईट कमेंट करून करून काय मिळतं. काहीच मिळत नाही तुम्हाला, तरी वाईट कमेंट करता. एखाद्याचं मन दुखवता. एखाद्याचं मन दुखवून तुम्हाला आनंद मिळतो का, ते सांगा की. समोरच्याचं मन दुखवून तुम्हाला आनंद मिळतो का. किती त्रास द्याल रे एखाद्या लेडीजला. एवढं हात धरून मागे लागतं एखाद्या लेडीजचं. अरे भरपूर संघर्ष करते मी, आणि जे काय नाही ते खरं करते. खोटं नाही सांगत. खोटं सांगितलं असतं खरं बरं झालं असतं. खोट्या रील्स बनवायला पाहिजे होत्या. काय मिळत नसतं खोटं बोलून, हे मला पण चांगलं कळतं. काय सांगावं तुम्हाला, काय बोलावं. ज्याचं चालतं त्यालाच कळतं म्हणतात ना, ते खरं आहे, खोटं नाही. नको झालं मला जीवन. असं वाटतं मला नको जगणं नको नको वाटतंय जगणं. मला जगणं नको वाटते. परत लोक बोलणारी आहेत, घे फास लावून, घे मर तशीच. अरे थोडी तरी लाज वाटली पाहिजे. एवढीशी लहान लहान लेकरं आहेत माझी, एवढीशी. अरे फास लावायचं काय, आज मरण सगळ्यांनाच आहे. मरण सगळ्यांनाच आहे. मरणार तर सगळीच आहेत. मरणाचं एवढं दुःख नाही मला.
अरे हे असलं दुःख भोगण्यापेक्षा हसत हसत मरणारा सामोरे जाईन मी. समजलं काय? हसत हसत. आणि एका नालायकाची कमेंट आली होती, एवढी घाण कमेंट आली, मी सांगू पण शकणार नाही तुला. तर मला एवढंच सांगायचं आहे, तुला जर एवढी हौस आहे ना बाबा, तू तुझ्या आई वगैरे घेऊन बस.